कपडे भरलेत आणि बॅग पण माझी आणि मलाच उचलायला पण सांगितलंय. वाह ये तो जादू हो गया. फायनली गाइस आता लास्ट टाइम बघून घ्या आपला कोल्हापूर. हॅलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय न्यू व्लॉग. तर गाइस आता मस्तपैकी सुंदर हवा वातावरण आहे. तुम्हाला आवाज येत असेल, नॉनस्टॉप हवा चालली इकडं आणि मी इथं आता व्लॉग शूट करणार आहे. आता आपण स्टार्ट करूया इथूनच. तर गाइस आता आम्ही फायनली आलो युवराजच्या मामाच्या घरून. जसं तुम्ही रात्री मागच्या व्लॉगला बघितलं आम्ही तिथंच होतो. तर आता फायनली सकाळी मामांनी सोडलं आहे आम्हाला आणि फुल नाश्ता करून आलो आहे आम्ही. मामांनी फुल पाहुणचार टॉपला ठेवलेला. गाइस मामांना इज्जत आहे. मामांनी लय काळजी घेतली आमच्या दोघांची जास्त करून, कारण आम्ही तिथं जास्त वेळ थांबलो रितेश आणि मी. बाकी इथं फिरायला गेलते पण गाइस काकांनी आमचा पाहुणचार एक नंबर केला. काकांना इज्जत आहे गाइस, आमच्याकडनं रिस्पेक्ट. तर गाइस आता आपण आजचा व्लॉग शूट करतोय आणि आता आपण आलो घरात आणि आपली पोरं अजून झोपलेलीच आहेत, कारण ती रात्री लेट आलती. आणि आपण तर गाइस मस्तपैकी झोप करून आलो आहे मामाच्या घरी एकदम पद्धतशीरपणे, काही टेन्शन नाही आपल्याला आज. आणि आपली पोरं अजून झोपलेलीच आहेत. तर गाइस आज आपला मागचा प्लॅन कॅन्सल झाला जायचा, पण आज आपला प्लॅन आहे की जायचा म्हणजे जायचाच आहे, मुंबईला फिक्स आहे. तर चला आता आपण अंघोळ नाही केलं गाइस, 2 दिवस झाले अंघोळ नाही केली, 2 दिवस. तर आज तर अंघोळ करायला लागणार आहे, कारण गाइस रोज अंघोळ करणारा माणूस पहिल्यांदा 2 दिवस अंघोळ न करता राहिलाय. बघू आता पोरं उठल्यावर जाऊ आपण नदीत. आणि आता आम्ही आलोय तर बघा इथं मस्तपैकी वातावरण आहे. आपल्यासोबत रितेश आहे, दिसत असेल. पाठीमागे बघा पूर्ण झाड आहे, इथं गवताची पेंडे आहेत. तर हाय गाइस भारी वातावरणात व्लॉग आपण स्टार्ट केला आहे. तर आजची एनर्जी पण त्या लेवलचीच भेटणार आहे तुम्हाला. तर चला आता बघतो, वर जातो, आपल्या पोरांना उठवतो झटपट. आता 1 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे गाइस आंघोळ करायला. तर आमची सकाळ लवकर झाले, 1 वाजता. आता पोरांनी नाश्ता केलाय, आता फुल 4-5 तास नदीत 4-5 नाही जायचे बाबा. गाइस बघू आता किती वेळ, 2 तास तरी. तर आम्ही आता टाइमपास करणार आहे नदीत. तर गाइस यांचा काय मॅनेजमेंट बरोबर नाही, मला आवडला नाही. यांना काही माझ्या गावाला नेऊन तेव्हा दाखवून माझा मॅनेजमेंट कसा असते शिवमच्या लग्नाच्या वेळी, माझ्या लग्नाच्या वेळी. गाइस चला आता जातोय आम्ही नदीवर. युवरा येतोय पाठवणी. गाइस सर्व मित्र एवढे हे आहेत, यांना चांगले शब्द बोलू नाही शकत आपण, कारण काय जेव्हा 5 जणांनी माझ्या बॅगेत कपडे भरलेत आणि बॅग पण माझी आणि मलाच उचलायला पण सांगितलंय. अशी मित्र आहेत आणि सर्व निघून गेले आणि एक थांबला नाही माझ्यासाठी. एक थांबलाय माझ्यासाठी. हा थांबला नाही गाइस, थांबला नाही. त्याला मी थांबवलाय म्हणून थांबला, तर हा पण त्यांच्या सोबतीला गेला असता. तर बघा आता मस्तपैकी चाललोय आम्ही. ढिंगाची का तर जाऊ जायच मस्तपैकी. हे बघा आपली पोरं भेटलेली आहेत, वेटिंग फॉर मी. असे फ्रेंड पाहिजेत, असे मित्र पाहिजेत. गाइस आता आपण पोचलोय बघा मस्तपैकी थंड पियत आपल्या डॅमवर. हा छोटा डॅम आहे आपला, युवराजच्या गावातली नदी, जिथं आपण आंघोळ करायला येतो रोज. तो आज आम्ही तिथंच आलोय आणि आपली पब्लिक येते बघा बागुलपूरला. तर इथं आता म्हशी धुणं चालू आहे आणि दादा बघतोय आपल्याकडं. तर चला काय जाऊया आता आपण इथून. काय हे पाण्याचा प्रवाह जास्त आहे आज गाइस. हे बघा पाण्याचा फ्लो बघा केवढा आहे, हे बघा. पण काही जास्त खोल नाही, पण असं वाटतं आज खोल आहे बघून तरी. हे बघा. तर गाइस आपण आपल्या तिकडे त्या लोकेशनवर जाणार आहे आता सर्व पोरं, आणि पोरी इकडे आपली कॅम्पिंग करणार आहे. नाही, इनको बघा डालेंगे इधर से. बघा भाई बघा. गाइस पोरं पळवणार आहेत त्यांना आता इथून. आता आपली पोरं बघा कशी उसा बिसा धुतायत. बघा आता युवराज अजून आला नाही, 2-4 पोरं आपली बाकी आहेत. कुणाला बघतो काय माहिती तिकडे टक लागून. कुणाला बघतो सांग. पाल्या तू बघतोय काय एवढा. हे बघा ऊस खातोय वन साइड. खानेवाली पार्टिशन करायचे. आणि हे बघा ह्याच्यामध्ये किती तुकडे आहेत. 1 साइड गेम बोलतात तुम्हाला, मी जागेवर तोडून दाखवणार आहे. बघा भाई, तुम्ही बघत राहा फक्त. वाह ये तो जादू हो गया. 1 साइड गेम 2 तुकडे केले. गाइस बेइज्जती करते बघा ही तिची. टी-शर्ट ठेव ना जरा. 1 साइड गेम चला गाइस जाऊ आता आपण तिकडं मस्तपैकी. आज गाइस आपण आंघोळ करताना पण शूट करणार आहे.
मी स्टँड आणलाय आज आपला सेल्फी स्टिक. सेल्फी स्टिक आपली चालू राहणार आहे. तर चला आज आपण जाऊ मस्तपैकी. आज पाण्याचा 1-2 तास आस्वाद घेऊ, मग निघू आपण मुंबईला जायला. गाईज मुंबई मेरी जान. आणि काय तिथं बघा धोबी घाट आहे. बघा सर्व बायका इकडे कपडे धुतात. तो धोबी घाट आहे आणि इकडून आपला आंघोळ करायचा घाट आहे. बॅग घेऊन आलाय भाई. काय आपली पोरं चालल्यात बघा. आपण चालत चालत चाललोय सर्व. व्हिडिओ घेतो म्हणून आपण तुझी बॅग कॅरी करतोय ब्रो. आणि आपण चाललो काय उघडे बघा काय सिंगल पसली आपली. तर काय आपली पोरं तिथं गेलेत अर्धी आणि आता आपण पण चाललोय. आणि प्रतीक बघा येतोय हळूहळू. हे बघा प्रतीक आपला. हे बघा प्रतीक. हे लोक तिथूनच चालत चालत आले त्या ब्रिज पासून. आणि आम्ही असं चाललोय गपचूप आपला इथून. आता इथून आम्ही मस्तपैकी आपली पॅन्ट पण काढू आणि जाऊ पाण्यात. हे बघा केवढा खोल आहे बघा. काय तुषार पोहतोय बघा. हे बघा तुषार पोहतोय. हे बघा काय तुषारला येतं पोहता. साईडला पण येतं. हे बघा साईड दोघं पोहतायत गाईज वन साईड. आपण आता जगा गाय तिथून जाणार आहे आता पोहायला. आपण आलोय. आपली पोरं तर पॅन्टीनेच पोहतायत तिकडं. आणि आता आपण जाणार आहे. तर गाईज आपली पोरं बोलतायत की नका करू शूट नका करू बोलतायत. आपलं याच्यात अंडरविअरमध्ये त्यांना शाय वाटते. काय बोलतात ते लाजतायत. मला तर कसली शरम नाही गाईज. पण आता काय करू ते नाही बोलतायत मग नाहीच करायला लागणार आता आपल्याला. तर चला जाऊ आता आपण पण. काढतो आता फटाफट आपली पण ट्रॅक पॅन्ट आणि जातो वन साईड करतो आपण अंघोळ आता पाण्यात थंड थंड. आणि पाण्याचा फ्लो बघा गाईज खूप आहे पाण्याचा फ्लो. फायनली आपण आलेलो आहे आंघोळ करून नदीतनं मस्तपैकी 1-1.5 तास आपण पाण्यात मस्तपैकी धुमाकूळ घातला पोरांनी. तर आता आलोय मस्तपैकी कपडे चेंज केले. मी घातले बघा 2 दिवसातनं एकच कपडा घातलेला. तर आता चेंज केलाय आणि हे बघा असा माझा लुक आहे आताचा. कसा वाटतोय कमेंट करून सांगा गाईज. भारी वाटतोय का नाही. तर असाच आता मी जाणार आहे युवराजच्या घरी. असं मी नाही बोलणार कारण गाईज मी जी पॅन्ट आणले ती मी प्रतीकशी आणलेली. आणि प्रतीकने काही स्वतःसाठी काय नव्हतं आणलं आणि त्यांनी पाण्यात आंघोळ केली पॅन्ट घालूनच. आणि आता माझ्या बॅगेतनं मग पॅन्ट काढून स्वतः घातली. तर आता थांबा मी घेतो त्याच्याकडनं पॅन्ट. आपण थोडी लुंगीत जाणार काय आता. तर आता घेतो त्याची पॅन्ट आणि मग जाऊ आपण मस्तपैकी निघू इथून. आता आपला फोटोशूट चालेल थोडा. मित्र बघा आता फोटोशूटची तयारी आहे. तर आपण पण करू थोडा फोटोशूट. आपली पब्लिक आता आली आहे सीधा नदीवरून इथं हॉटेलला. हे बघा इथं आपली पब्लिक बसले. इथं 4 जण. इथं कितीची गँग आहे. 6ची गँग आणि परत इथं 4ची गँग बसले. असे पूर्ण हॉटेल आपल्या पोरांनी भरला हा आता. आणि काय आता आपण सर्वांनी मिसळ मागवले आणि आता आपली मिसळ बनते गरम गरम. बनते म्हणजे बनलेली आहे पण आता येत आहे सर्व करायची बाकी आहे. तर आता काय आम्ही खाऊ मिसळ वन साईड आल्यावर. काय इकडची मिसळ खूप भारी लागते. या पहिले मी खाल्ली तेव्हा शूट नव्हता गेला पण आज मी शूट करतो इथं हॉटेलमध्ये. तुम्हाला पण दाखवतो आल्यावर काय मिसळ कशी आहे. टेस्ट तर भारीच आहे. चला काय हे लोक एकटे खाऊन आलते. आता आम्ही सगळं ग्रुपमध्ये आलो. रूममध्ये आलो कारण हॉटेलचा ह्या टेबल स्पेशली आम्ही सगळ्यांनी मिसळ मागवले कारण ती खूप चांगले भाव बोलला म्हणून खातोय भाई. आणि तिकडे आपला युवऱ्या बघा मिसळला टाईप आहे म्हणून तेवढ्यात वडापाव फुसतोय. आणि इकडे बघा इकडे चालू पण झालाय. वेगळा सीन आहे की 2 प्लेटमध्ये 6 जण खातात. एवढी गरिबी आहे यांच्याकडं. हे बघा गाय आता आपला फायनली बघा मिसळपाव आलेले आहे वन साईड. आता काय 2 पाव आणि आपली मिसळ. आता स्टार्टिंगला 2 पाव आहे
हळूहळू आपले पाव पण वाढणार आहेत आणि आपला रित्याने खायला घेतलाय, जोर घेतलाय खाल्याला आणि आपला प्रतीक सध्याच आहे, त्याला झोप आले. तर चला आता खाऊया आपल्या टेबल बदला. तिकडे बाकीचे टेबल वाल्याचं चालू झालंय. आता आपला शुभारंभ करूया. चला वन साइड. फायनली गाईज आता लास्ट टाइम बघून घ्या आपला कोल्हापूर. आता आपण चाललोय बस पकडायला मुंबईला. आपला लास्ट टाइम आहे हा. आता मग आपल्या सर्व पोरं गेली. आता आपण 3 जण राहिलोय. युवराज, मी आणि रित्या बघा पुढच्या गाडीत आहे आणि युवराज आणि मी या गाडीत आहे. चला जाऊ फटाफट. आता जिग्नेशचा पण कॉल येतोय बघा. आपली बस आले वाटतं तिकडं आणि आपल्यासाठी थांबले युवराजसाठी. चला जातो आता फटाफट. आपली बस पकडतो आणि काय करू मग चिल. आता काय झालं आपलं आता फिरून बिरून सर्व कोल्हापूर. मस्त वाटला कोल्हापुरात. युवराजच्या घरी आता परत येऊ आपण जेव्हा युवराज बोलवल तेव्हा. गाईज बघा आता फायनली आपण आलोय. आपली आज यावेळची बस आहे मोरया आणि येतानी होती साजरी आणि आता मोरया बसने चाललोय मस्तपैकी. जाऊया आता आपण आतमध्ये. आपले सर्व सामान ठेवले तिथं टिकतील वन साईड. आणि बघा आपले 2 मित्र आले ते आपल्याला सोडवायला. हे काही त्यांना आपल्याकडनं धन्यवाद. तर चला काही जाऊ आता आपण मस्तपैकी वर. बघा हे पण तसेच आहे त्यांची अरेंजमेंट. फक्त काय कलर कॉम्बिनेशन वेगळे आहेत सीटचे. बाकी सर्व आहे तसेच आहे. इथं 2 सीटर, इथं सिंगल सीटर आणि इथं पण 2 सीटर. इथं स्लीपर आहे, ही नवीन आहे. असं आहे वन साईड. आपली 8 जण बघा बसल्यात वरती आणि इथं पण आहेत. तर गाईज आता फायनली आपण निघालेलो आहे कोल्हापूरवरून आणि आता वाजल्यात 5:45 आणि आपली बस आता निघाली इथून. तर गाईज आपण येताना साजरी बसने आलतो आणि आता जाताना आपण मोरया बसने झाले. जसं तुम्ही बघितलं असेल दाखवून मी तुम्हाला कशी दिसते. तर गाईज आता लय आठवण येते कोल्हापूरची. राहणीमान साधी बोळी लोक तर लय खूप मिस करतोय पण काय करू नाही शकत आता आपण. जर कधी आता आपल्याला आठवण आली तर काय आता आपण डायरेक्ट बघू व्लॉग. आता काय ऑप्शन नाही. माझ्या गावाची आठवण आली आता. असं वाटतं गावाला पण जाऊन येऊ. तर आता येताना आपल्या पोरी पण थोड्या इमोशनल झालत्या. अजून बाकीचे पण थोडे इमोशनल झालते घरचे. त्या युवराची आई रोशनी आलते. आता जाता जाता तिच्याशी भेटलो. भाऊजी आलते. असे सर्व आलते. तर लय मज्जा आली. पण आता काय करू शकतो, गाव सोडावं लागणारच आहे कारण आपलं गाव नाही. आपल्या आता खरं घर चाललोय. आता खरं घर आता पण मुंबईला. इथं आपली मम्मी वाट पाहते आपली. काय आम्ही कालच जाणार होतो पण आज चाललोय. 1 दिवस थांबलो. लय मज्जा गेली. पण काय आता लय असं नकोच वाटतंय. असं काळीच दुखल्यासारखं होतंय. काय करू नाही शकत आता आपण. आपल्याला मिस करावं लागणारच आहे. आता बघू. असं वाटत होतं की अजून राहू 1-2 दिवस. पण काय जेवढे दिवस राहू तेवढे दिवस कमीच आहे गावाला, हे मला माहिती आहे. पण काय करू नाही शकत आता आपण. आता काय जाऊ आपण कुठेतरी अजून फिरायला. असं गावाकडे गेलं ना काही कमान गावाकडेच रमतं. असं वाटतं शहराकडे नको जाऊया. पण काय करणार, आपली आता परिस्थिती नाही ती. त्या शहराकडे वळवावंच लागतं. आपलं शिक्षण सर्व फॅमिली तिकडंच आहे त्यामुळं काय ऑप्शन नाही आपल्याकडं. आता काहीच मी आज बघा स्लीपरमध्ये बसलोय फुल वन साईड. आज युवराने स्लीपर बुक केले. तर चला आता झोपत जाऊ मस्तपैकी. हे बघा ट्रॅक्टर बघून घ्या लास्ट टाइम. हे बघा ट्रॅक्टर लास्ट टाइम बघून घ्या. आता बघायला भेटणार नाही आपल्या मुंबईला. आता काय आपल्या त्यात 2 व्हीलर 4 व्हीलर लक्झरियस गाड्या त्याच असतात मुंबईला. असे ट्रॅक्टर भेटत नाही दिसायला. तर चला आता करतो काही थोडा वेळ आराम. आपला पण घाई सर्व झालंय. आता प्लॅन काल टिकटी बुक केली तर ती कॅन्सल केली. आज फटाफटमध्ये सकाळी बुक केल्या. लय झंझटमारी झाले. मॅनेजमेंट नव्हतं काही. खूप घाईत होतं ना लग्न हे सर्व. त्यामुळं काय असं विदाऊट लग्न आलो सुद्धा फुल मॅनेजमेंटने आलो असतो. पण सोडा काय नाही. आपल्याला फायनली मज्जा तरी आली फिरायला. युवराचा मामा तर काही खतरनाक त्यांनी सेवा केली आमची आणि रितेशची खास करून. त्यांनी जो मानपान केला विसरू नाही शकत. भारी होते ते त्यांच्या घरचे सर्व. त्यांची आजी अजून बाकी सर्वच चांगले होते. प्रेमासोबत आपण मित्र झालतो. तर आता आठवण येते. आणि आता आपले बघा सर्व मित्र बघतायत मी काय काय बोलतोय ते. तर चला आता जातो आता पद्धतशीर. तर काय आता पहिल्यांदा आपल्याकडे थांबले बघा मोरया. तर पहिला हॉल्ट घेतला आपला धाब्यावर आहे.
तो हॉटेल मलाबार म्हणून धाबा आहे बघा, इथं बॅनर लागलाय आणि जो आपल्या समोर आहे हॉटेल मलाबार. तर आपली सर्व पोरं काही तिकडे गेल्यात आणि आता मी चाललो इथं वॉशरूम आहे, तर वॉशरूम केला आणि आता चाललो बघू आपली पोरं काय करतात. तर इथं व्हेज नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल आहे आणि युवऱ्या बोललं होतं की हा चांगला हॉटेल आहे, धाबा आहे, तिथं ही थाळी भेटते प्रॉपर. तर चला आता बघू पोरं काय सीन करताय आतमध्ये. इथं गेलेत आपली पोरं आणि इथं मलाबार पान शॉप आहे आणि इकडं आपलं हॉटेल. तर चला जाऊ पद्धतशीर बघू आता पोरांनी काय प्लॅन केलाय. भूक तर लय लागली आणि काय मी झोपलेलो खतरनाक. आता 6:45ला झोपलेलो 7 वाजता आणि जेव्हा डायरेक्ट आता उठलोय, डायरेक्ट धाब्याला थांबलोय. हे बघा धाबा फुल, टेबल बिबल लागलेला आहे आतमध्ये आणि इथं आपली पब्लिक आहे बघा. तर बघू आता आपली पब्लिक काय मागवते काय आहे. गर्दी बघा फक्त हॉटेलला, नुसती गर्दी आहे. तर काही हॉटेलचा मेन्यू कार्ड मी बघितला आता आणि काही सर्व 200च्या खाली आहे म्हणजे 200 पासून स्टार्टिंग आहे असं जिग्नेश बोलत होता. तर आता काय सीन मला काय कळत नाही काय करू. आता मी तर चिकन थाळी मागवली, ऑर्डर दिली आपली 250 रुपयाला आहे. आता बघू पोरांनी काहीतरी चिकन फ्राय राईस काहीतरी मागवलं आहे, 200 रुपयाला आहे. ते 1/2 करणार आहेत आणि मी थाळी एकट्यासाठी माझ्यासाठी मागवले. खूप महाग आहे, कॉस्टली आहे, पण जाऊन दे आता आलोय आपण एकदा. निघायला माझी खूप थाळी खायची मन होती. पूर्ण कोल्हापूरमध्ये थाळी नाही खाल्ली मी आणि कोल्हापूरची फेमस आहे थाळी म्हणून मी बोललो जाऊन दे आता मागवतो आपण. तर आता बघू आपली ऑर्डर आणि कसा येतो आपली थाळी. मी एकदाच खाल्ली थाळी, ती पण आपली घनसोलीला होती, मुंबईला खाल्लेली आणि त्यानंतर आज खाणार आहे. तर चला आपल्या माणसं इथं बसलं तर कोण जास्त काही खात नाही कारण सर्वांना काही उलटीचा त्रास होतोय. तर काय बघा आता आपली आले फायनली थाळी आणि अशी आहे चिकन थाळी. हे काय अंडा नाही काय चिकन आहे गाईज आणि ही करी आहे आणि ही आहे अंडा करी आणि आपला भात आणि ही मैद्याची रोटी आले. अशी थाळी आहे. नान बोलतात का काही त्याला नान बोलतात. आणि साहिलनी बघा हे मागवले आपल्यासाठी चिकन खिचडी भात आहे ती आणि प्रतीक आपला बिस्किट खात आहे बघा बॉर्बन. तर चला काय आता करतो मी स्टार्ट, खातो फटाफट, भूक लागले आणि बस पण आता काय अर्धा तासच थांबणार वाटतं. चला अर्धा तास. आणि काय हे घेतले बघा मी कंदी पेढा, मग दाखवतो तुम्हाला. हे बघा कंदी पेढा घेतले काय मम्मीसाठी कारण काहीच घेतलं नाही कारण मी यांच्यासोबत फिरायला नव्हतो गेलो ना तिथं बाहेर. तर बोललो कंदी पेढा घेऊन जातो मम्मीसाठी, मग कंदी पेढा घेतला. तर चला आता खातो मी फटाफट आणि भाईंना पण बोलतो खावा फटाफट. मोबाईल बघा वन साईड मोबाईल करत बघतायत. चला काय भेटतो आता तुम्हाला खाल्ल्यावर मी वन साईड काय. आता आम्ही आलेलो आहे फायनली, खाऊन झालंय आमचं आणि हे बघा आपली बस इथं पाठीमागे आपली. तर आता आपली माणसं यायची आहेत त्यामुळे आपली बस पण थांबले. हॅलो गाईज, वन सेट किंग स्वागत आहे आपले. असं नको गाईज आहे तो नुसता वन साईड किक लावले आणि ब्लॉग मध्ये. तर गाईज आता आलो आम्ही आणि मस्तपैकी थाळी खाल्ली गाईज. तर मला थाळीच खायची होती जसं मी सांगितलं आणि गाईज टेस्ट पण तशीच होती ना टेस्ट मस्त. मी पहिला 1/2 माझ्या दुसऱ्या मित्रासोबत फ्राय राईस घेतलेला, त्याला काय टेस्ट वगैरे नव्हती. मग मी ह्याच्यासोबत गेलो आणि गाईज मी थाळी मागवलेली, यांनी वेगळी डिश मागवली. मग नंतर आम्ही खाल्ली थाळी तर मजा आली. पोट भरल्यासारखं वाटलं. आता पोट भरल्यासारखं वाटलं. आता मस्त 3 तास झोपणार, आपण पोचू कळव्याला. आता आपली काही आता सुटणार तर डायरेक्ट आता कळव्याला का खाण्याला थांबणार आहे. थाळीमध्ये इज्जत होती थाळीला, भारी लागली थाळी आणि आपल्या पोरांनी काही ना काही खाल्ले त्याला टेस्ट नव्हती अजिबात, पण आपल्या याला मस्त टेस्ट होती. तर आता आपली पोरं पण आलोय बघा, आपण पण आलोय मस्तपैकी आता बसमध्ये. आता वापस आपण राडा करू. उठ मला झोपायचं भाई, झोपायचं उठ. मी झोपू नको का? नको भाई उठ. तिथं कोण आहे? तिथं आहे माणूस नाही आता माझ्या मी झोपलेलो त्या सीटवर बसलाय बघा. तिथं कोण आहे? परत झोपलो नाही काहीच, माझी सीट आहे भाई, मला झोपायची तिथे. हो का? खोटं नाही बोलायचं. आता आपण बसलो मस्तपैकी जेवून बिवून आणि आता आपली सर्व बंदे आता झोपलेत वाटतं. कोणाचा आवाज येत नाही, सर्वचे सर्व झोपलेत आणि फक्त मी आणि रितेश जागा आहे बघा.
तो मोबाईल बघतोय आणि मी आता व्लॉग बनवतोय. मी पण मोबाईलच बघत होतो. म्हणजे काय बघा खालचे असे स्पीड ब्रेकर आले तर नुसती हायवेला गाडी अशी वरखाली छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत. त्यामुळे गाडी नुसती वरखाली होते. सर्वांची झोपमोड पण होते. तर चला गाईज आपण पण आता थोडा वेळ अजून झोपूया, कारण रेस्ट करतो. काय माहिती मग पेपर शीट आहे त्याचा आस्वाद घेतो. आणि गाईज आपण या व्लॉगला पण करूया गाईज इथंच एंड. आणि आपण कारण आता 12 वाजतील तर यानंतर आपण नवीन व्लॉग बनवू असा मी विचार करतोय. त्यासाठी गाईज आपण या व्लॉगला इथंच एंड करूया. हा सुंदरसा आणि माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया गाईज आता आपण डायरेक्ट मुंबईला पोचल्यावर, म्हणजे मुंबई म्हणजे आपल्या ठाण्याला पोचल्यावर. तर चला गाईज गुड नाईट, स्वीट ड्रीम, झोपा मस्त, राहा स्वस्त. गुड बाय गाईज.